जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण शिष्य लक्षणं बघत असताना कालपर्यंत 27 ओव्या पाहिल्या. हा दशक 5 आहे, समास 3 आहे. समर्थ रामदास आपल्याला शिष्याची लक्षणं, शिष्यामध्ये कोणत्या गुणांच्या अपेक्षा आहेत ते सांगतायत. कालचा विषय युक्तिवंत, बुद्धिवंत आणि संतासंत विचार असा होता. सर्व श्रोत्यांना एक प्रेमळ आणि नम्र निवेदन आहे. आपण श्रवण करताना क्रमानं श्रवण केलं तर विषय जास्त चांगल्या पद्धतीनं समजून येईल. कसा आहे, दासबोध हा गुरुशिष्यांचा संवाद आहे. क्रमवार पद्धतीनं समर्थांनी उपदेश केलेला आहे. पुष्कळदा आपण काय करतो, समोर जो व्हिडिओ दिसतो तो ऐकायला सुरू करतो. काही दिवस निरूपण ऐकलेलं नसतं आणि मोबाईल हातात घेतला की आज जो व्हिडिओ अपलोड झालेला आहे तो समोर येतो आणि मग तोच आपण ऐकतो. तर तसं करण्याऐवजी सुरुवातीपासून थोडं ऐकावं. जसं की कालपर्यंत शिष्य लक्षणाचे 11 भाग झाले. आता या 11 भागांमध्ये वेगवेगळे विषय सांगितले गेलेले आहेत, तेही क्रमवार पद्धतीनं. समर्थांनी ओव्यांमधून जो विषय प्रगट केलेला आहे तसा तसा आपण विस्तृतपणे बघत आलेलो आहोत. तर एकदम हा 12वा भाग ऐकला आणि मागचे काही भाग ऐकले नाहीत तर विषय जास्त चांगल्या पद्धतीनं कळून येत नाही. तरीसुद्धा प्रत्येक ओवी महत्त्वाची आहेच. प्रत्येक ओवीला एक स्वतंत्र स्थान आहे, स्वतंत्र अर्थ पण आहे. तरी दासबोध हा गुरुशिष्य संवाद असल्यामुळं क्रमवार पद्धतीनं तो ऐकला तर परमार्थ विषय जास्त नीटपणे आपल्या लक्षात येईल. श्रवणामध्ये काही दिवसांचा अंतर पडला असेल तर आपण शेवटचं जिथपर्यंत ऐकलेलं आहे ते पुन्हा एकदा उजळणी म्हणून ऐकावं आणि तिथून पुढचं ऐकायला सुरुवात करावी. समजा गुरुलक्षणांपर्यंत आपण ऐकलंय आणि त्याचे 2 भाग ऐकलेत आणि बरेच दिवस मध्ये गेले, तर हा दुसरा भाग गुरुलक्षणाचा पुन्हा एकदा उजळणी म्हणून ऐकावा आणि मग 3रा, 4था ऐकत पुढे यावं. ही विनंती अशासाठी केली कारण काही वेळेला आपल्याला निरूपण ऐकताना काही प्रश्न पडतात. अशी शक्यता असते की त्या प्रश्नाचं उत्तर आधीच्या निरूपणांमध्ये दिलेलं असतं. त्यामुळं जर क्रमवार पद्धतीनं आपण ऐकत गेलो तर जसजसा विषय दासबोधात पुढे जात आहे तसतसं आपलं श्रवणही क्रमवार पद्धतीनं पुढं जातं. आता आजच्या निरूपणाकडे वळण्याच्या आधी आपण काल काय पाहिलं हे मगाशी थोडक्यात बघत होतो की काल युक्तिवंत, बुद्धिवंत आणि संतासंत विचार समर्थांनी सांगितला. जसं प्रपंचामध्ये आपल्याला काही प्रसंगांमध्ये युक्ती वापरावी लागते, आपली बुद्धी वापरून त्यातून मार्ग काढावा लागतो, तसं शिष्यानं आपल्या साधनेला प्रधान स्थानी ठेवून किंवा त्याला केंद्रस्थानी ठेवून काही युक्त्या लढवणं गरजेचं असतं की जेणेकरून त्याला साधना करणं सोयीचं जाईल, सोपं पडेल. अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हणजे आपली नित्यनियमानं साधना करण्याची वेळ ठरलेली आहे. आता समजा गावाला जाण्याचा प्रसंग आला किंवा घरात पाहुणे आले तर त्या ठिकाणी युक्ती वापरता आली पाहिजे की आपली साधना तर चुकली नाही पाहिजे आणि आलेल्या पाहुण्यांना पाहुणचार तर देता आला पाहिजे किंवा फिरायलाही जाता आलं पाहिजे. युक्तीनं जगावं असं श्री महाराज सांगतात. आपली साधना अगदी निक्षून करावी. युक्तीचा आणि बुद्धीचा विषय बघताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरणही पाहिलं. समर्थांनी हा विषय नंतर संतासंत विचार याकडं नेला की नित्यानित्य विचार शिष्यानं कसा बाळगावा, अखंड कसं सावध असावं की आपण नित्यतेकडे जातोय का अनित्यतेमध्ये गुंतून आहोत. आता समर्थ 28व्या ओवीमध्ये काय म्हणतायत ते आपण पाहूया. समर्थ म्हणतात,
शिष्य पाहिजे धारिष्ठाचा, शिष्य पाहिजे दृढव्रताचा, शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा, पुण्यशीळ. धाडसीपणा आणि दृढव्रती असणं या खूप महत्त्वाच्या गोष्टी समर्थांनी इथं सांगितल्या. धाडस आपण कशाला म्हणतो बरं? समजा आपण जंगलामध्ये आहोत आणि समोर एकदम साप आला, किंवा देव न करो पण वाघच आला जो आपल्याला खाऊन टाकील किंवा ठार मारील. तर अशा वेळी नैसर्गिक पद्धतीनं जी भीती आत निर्माण झालेली आहे, त्या भीतीला बाजूला करून किंवा त्याकडे दुर्लक्ष करून जो शौर्य दाखवतो तो धाडसी असतो, धारिष्ट्याचा असतो. आता आपल्या जीवनामध्ये तर आपल्यासमोर नेहमी काही वाघ वगैरे येणार नाही, साप वगैरे पण येणार नाही. तर साधनेला अनुलक्षून धारिष्ट या शब्दाचा अर्थ आपण पाहूया की कुठे आपल्याला हिंमत दाखवावी लागते, धारिष्ट दाखवावं लागतं की जेणेकरून आपली साधना होईल. आता धारिष्ट हा विषय बघताना एक गोष्ट बघावी लागते आणि ती म्हणजे संकट. म्हणजे संकट असेल तर धारिष्ठाचा संबंध, नाहीतर तिथे धारिष्ट्याचं काही काम नाही. जसं की जंगलात आपण आहोत आणि समोर वाघ आला तर हिंमत किंवा धारिष्ट्याचा संबंध येतो. वाघ जर समोर आलाच नाही तर धारिष्ट्याचा संबंध नाही. आता इथं वाघानं समोर येणं हे संकट आहे, हे सुद्धा आपल्या पक्षी आहे. आता समजा वाघिणीची पिल्लेच तिथे असतील तर त्यांच्यासाठी त्यांची आईच समोर आली तर त्यांना ते संकट आहे का? आपल्या पक्षी ते संकट, कारण आपल्या पक्षी ती वेगळी योनी आहे जी आपल्याला इजा पोहोचवू शकते, ठार मारू शकते. इथे एक गोष्ट लक्षात येते की संकटाची संज्ञा प्रत्येकाच्या पक्षी बदलते. आपण आज कसे आहोत? आपण आज आपल्या संसारामध्ये, प्रपंचामध्ये पूर्णपणे बुडालेले आहोत. आपण आपल्या देहभावावरती आहोत, मायेच्या पूर्ण तावडीमध्ये सापडलेले आहोत. आपले आपतेष्ट, आपलं घरदार, पैसा अडका यामध्ये आपलं चित्त, मन अडकलेलं आहे. आता काही साधक असेही असतील की ज्यांचं अडकलेलं नाही, पण सर्वसाधारणपणे आपण संकट हा विषय साधनेला अनुलक्षून बघत आहे. तर आपली अशी ही अडकलेली अवस्था आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. तुम्ही स्वतःहून संसारात अडकलेले आहात तर स्वतःहून स्वतःची सुटका करून घ्या, असं तुकाराम महाराज सांगतायत. आता हे जे आपलं संसार बंधन आहे किंवा आपली ही जी प्रपंचात, व्यवहारामध्ये, दृश्यामध्ये, विषयामध्ये अडकवणूक झालेली आहे, ही कशामुळे झाली? कारण आपल्याला हे दृश्य, आपल्याला हा संसार जवळचा वाटला, प्रेमाचा वाटला, विश्वासाचा वाटला. खरं म्हणजे या संसारात विश्वास ठेवण्यासारखं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट दर क्षणाला इथं बदलत आहे, पण मायेमुळं आपला त्याच्यावरती विश्वास बसलेला आहे. ते आपल्याला खरं वाटतं. आपला देह खरा वाटतो, देहसंबंधी आपले खरे वाटतात. पैसा, अडका, सुबत्तेच्या वस्तू आपल्याला खऱ्या वाटतात. आपल्याला असं वाटतं की यातून आपल्याला सुख मिळत आहे किंवा मिळणार आहे. आणखी पैसा कमवला तर आणखी सुखी होऊ, आणखी कमवला तर आणखी होऊ, अशी आपली धारणा आहे. म्हणजे आपण एक प्रकारे वाघिणीची पिले झालेलो आहोत. जी वाघीण आहे, माया स्वरूप, ती आपली आई झालेली आहे. आपल्याला त्या वाघिणीची भीतीच वाटत नाही, कारण आपल्याला तिची माया लागलेली आहे. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. प्रपंच परमार्थाच्या आड येत नाही. प्रपंचामधली आसक्ती, प्रपंचामधलं प्रेम आड येतं. आता हे प्रेम ज्याला हवं हवं वाटतं, ज्याच्या सवयीचं आहे किंवा ज्याचा या प्रेमावरती, या प्रपंचावरती विश्वास आहे, त्याच्यासाठी हे प्रेम म्हणजे संकट नाही. माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, माझा नवरा आहे, माझी बायको आहे, माझं घर, माझा पैसा आहे, तर माझं प्रेम असणारच की, असंही व्यक्ती म्हणेल. मग
माया ही संकट कोणासाठी आहे, तर त्या विरुद्ध जो प्रवास करत आहे त्या व्यक्तीसाठी ती संकट आहे. उदाहरणार्थ, ज्याला भगवंताची प्राप्ती हवी आहे त्याच्यासाठी मायेचा पाश हा पाश ठरलेला आहे. बाकीच्यांना ते मायेचं पांघरूणच वाटेल, पाश वाटणार नाही. पिंजराच तो, पण सोन्याचा वाटेल. ज्याला सोन्याची आवड आहे त्याला तो पिंजरा जाणवणार नाही. ज्याला आकाशामध्ये झेप घ्यायची आहे त्याच्यासाठी तो पिंजरा. तसं ज्याला भगवंताकडे जायचं आहे त्याच्यासाठी विषय, वासना ही संकटे आहेत. आणि संकट समोर आल्यानंतर जे दाखवावं लागतं ते धारिष्ट्य आहे. त्यामुळं समर्थ जेव्हा म्हणतात शिष्य पाहिजे धारिष्ठाचा, तेव्हा त्यांना युद्धावर जाणारा, लढाया करणारा शूरवीर अपेक्षित नाही, तर या विषयाच्या उर्मीला, या बहिर्मुखतेला, सांसारिक प्रलोभनांना, प्रपंच, व्यवहार यातल्या आसक्तीला जो धारिष्ट्यानं सामोरा जातो असा शिष्य अपेक्षित आहे. आता एक लक्षात घ्या, धारिष्ट्य दाखवण्यासाठी सुद्धा काही गुण आवश्यक असतात. त्याकडेही आपण पाहूया. त्यातला पहिला गुण म्हणजे शांत वृत्ती. समोर संकट आल्यानंतर जो चलबिचल होतो तो धारिष्ट्य दाखवणार तरी कसं? चलबिचल न होता जो शांत राहतो तो धारिष्ट्याचा विचार करतो. एक गोष्ट लक्षात घ्या, चांगला योद्धा तो असतो जो त्वेषाने दातोट खाऊन न लढता कौशल्य वापरून शांतपणे लढतो. यासाठीचं सर्वोत्तम आदर्श उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र. रामायणातलं अंतिम युद्ध सुरू झालं. प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष स्वतः रणभूमीवरती होते. अलौकिक तेजस्वी पराक्रम गाजवत होते. रावणाच्या मुलाला श्रीरामचंद्रांनी मारून टाकलं. युद्धाचा पहिलाच दिवस बरं का. ही बातमी अर्थातच रावणाकडे पोचली आणि रावण त्वेषानं रामचंद्रांशी युद्ध करायला आला. जवळच्या व्यक्तींनी रावणाला सांगितलं की आपण राजे आहात, आपण लगेच युद्धाला जाण्याची गरज नाही, पुष्कळ सैनिक आहेत, आपले बंधू आहेत. पण रावण संतापला होता. तो रामचंद्रांपुढे युद्धाला उभा राहिला आणि युद्ध सुरू झालं. श्रीरामचंद्रांनी पहिल्यांदा रावणाचं धनुष्य मोडलं, नंतर रथ मोडला, नंतर घोडे मारले, सारथीला मारलं, नंतर रथावरचा ध्वज तोडला आणि रावणाचा मुकुटसुद्धा पाडला. रावण अत्यंत खजील झाला, खाली मान घातली त्यानं. रामचंद्र रावणाला म्हणाले, घरी जा, शांतपणे तयारी करून पुन्हा लढायला ये. रावण अत्यंत अपमानित होऊन राज्य दरबारात परत आला. परत आल्यानंतर तो अत्यंत चिंताग्रस्त दिसला. त्यावेळी दरबारातल्या लोकांनी त्याला विचारलं की महाराज काय झालं? तेव्हा रावण म्हणाला, या रामाला हरवणं वाटतं तितकं सोपं नाही. का असं बोलता? असं विचारल्यावर रावण म्हणाला, युद्ध करताना युद्ध करण्याचा द्वेष त्याच्यामध्ये जराही नव्हता. मुळीच रागानं तो माझ्याशी युद्ध करत नव्हता. मी अत्यंत चिडून संतापानं त्याच्यावरती वार करत होतो, पण हा राम इतका शांतपणे युद्ध करत होता की जणू काही तो खेळ खेळत आहे. हातातील धनुष्य जणू त्याच्यासाठी खेळणं आहे. कधी बाण चढवतो, कधी तो बाण सुटतो, कधी दुसरा बाण त्या धनुष्यावरती येतो, कळतही नाही. आणि समोरची व्यक्तीसुद्धा खेळणं आहे. अशा पद्धतीनं तो माझ्याशी युद्ध खेळत होता. चेहऱ्यावरती प्रसन्नता होती, स्मित होतं, पण युद्ध मात्र करत होता. ही काहीतरी वेगळी गोष्ट आहे. याला हरवणं इतकं सोपं नाही. हा रामायणातील कथाभाग आपण धारिष्ट्यासाठी पाहिला. रामचंद्रांनी जे दाखवलं त्याला धारिष्ट्य असं म्हणतात. अंतरंगामध्ये शांतता होती म्हणून धारिष्ट्य रामचंद्र दाखवू शकले. युद्धापासून ते मागे हटले नाहीत. उलट रावणापेक्षा उत्तम रीतीनं युद्ध केलं. पण अंतरामध्ये ते शांत होते, विचारी होते. हा आहे धारिष्ट्यासाठी आवश्यक असलेला पहिला गुण. आणि दुसरा गुण म्हणजे अंतर्मुखता. जो साधक आहे, उत्तम शिष्य आहे, त्याला हे कायम स्मरण असतं की आपण कोण आहोत. कारण तो कोण आहे
याचा उपदेश सद्गुरूंनीच त्याला केलेला असतो. सद्गुरूंनी त्याला सांगितलेलं असतं की हा देह म्हणजे तू मुळी नाहीच आहेस. तू चैतन्य स्वरूप आत्मा आहेस, सच्चिदानंद ब्रह्म आहेस, तत्त्वम असी हा उपदेश सद्गुरूंनी केलेला असतो. त्या उपदेशामध्ये शिष्य बुडाला असल्यामुळं त्याच्या ठिकाणी एक प्रकारची अंतर्मुखता असते की आपण म्हणजे हा देह नाहीच आहोत. देहानं फक्त कर्म घडत आहे, कर्तव्य म्हणून. अशी अंतर्मुखता असल्यामुळं अंगी जे धारिष्ट्य येतं त्याला एक पद्धतीचं तेज निर्माण होतं. अशा तेजासहित धारिष्ट्यानं तो आपली कर्म करतो, आपला व्यवहार करतो, आपली कर्तव्य करतो. आणि अर्थात एवढ्या सगळ्यामध्ये त्याची साधनाही आलीच. आणि इथेच समर्थांना मुख्य उपदेश करायचा आहे. असं पहा, आपण डोळे मिटून बसल्यानंतर अनेक पद्धतीचे विचार आपल्या मनामध्ये येतात. शत्रूच आहेत ते. इथे धारिष्ट्य गरजेचं आहे की मी साधनेला बसलो आहे, या विचारांकडे लक्ष देणार नाही, येऊच देणार नाही असा संकल्प करेन, निश्चय करेन. आयुष्य जगत असताना अनेक मोहाचे प्रसंग येतात जे साधनेपासून आपल्याला दूर नेतात. कधी कामवासना आहे, कधी अन्नावरची वासना आहे, कधी पैशावरची वासना आहे, कधी आळस आहे, तर कधी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादी षड्रिपू आहेत. प्रत्येक वेळी साधनेच्या जे आड येतं ते त्या त्यावेळी शत्रूचंच स्वरूप आहे. आणि शत्रू समोर आल्यानंतर धारिष्ट्याची गरज आहे की याच्यामध्ये मी वाहवत जाणार नाही. भगवंताचं नाम घेत आहे ना, ध्यानाला बसलेलो आहे ना, तर तेच करेन. या समोरच्या विकाराच्या अधीन जाणार नाही. हा जो निश्चय तिथे बाळगू शकतो, धीरानं, धारिष्ट्यानं, हिम्मतीनं, तो शिष्य आहे किंवा शिष्यापाशी हा गुण पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतायत. आता या धारिष्ट्याची आणखीन एक बाजू आपण पाहूया. हे धारिष्ट्य तरी का दाखवतो मनुष्य? त्याच्याजवळ काहीतरी मौल्यवान असतं जे समोरच्या शत्रूकडून लुटलं जाईल म्हणून. वाघीण समोर आल्यानंतर शौर्य दाखवणार, हिम्मत दाखवणार, धारिष्ट्य दाखवणार. का? कारण आपला जीव प्रिय आहे म्हणून. तसंच साधकाला आपलं साधन प्राणप्रिय पाहिजे, किंबहुना प्राणापेक्षा जास्त प्रिय पाहिजे. तर साधनेच्या आड शत्रू आलेले असताना धारिष्ट्याचा विषय उद्भवतो. अन्यथा जर साधनेवरतीच प्रेम नसेल तर धारिष्ट्य कशाला? आता समोर कामवासना आलेली आहे ना, चला भोगून घेऊ. आता राग आलेला आहे ना, महत्त्वाचाच आहे तो, चिडून घेऊ. अशा पद्धतीनं विकारांच्या अधीन जाणं हे शिष्याचं लक्षण नाही. रामचंद्रांचं जे उदाहरण आपण पाहिलं ते पर्वताचं टोक आहे, कारण शेवटी तो आदर्श आहे. आदर्श हा उत्तुंगच असला पाहिजे. आदल्यामधल्या गोष्टींबद्दल आदर्श कसा ठेवता येईल? त्यामुळं असं मनात आणू नये, याहो ते रामचंद्र होते, आपल्याला कसं शक्य आहे? रामचंद्रांचं उदाहरण देण्याचं कारण असं की तो अभ्यास आपल्या डोळ्यांपुढं असावा. असं पहा, ज्या क्षेत्रात जी व्यक्ती प्रयत्न करत असते त्या क्षेत्रातील अत्युच्च व्यक्तीच आदर्श म्हणून समोर आपण ठेवत नाही का? आता आपण ती व्यक्ती नाही हे खरं आहे, पण आदर्श हा अत्युच्चच ठेवावा लागतो. म्हणून रामचंद्रांचं उदाहरण. त्यांनी नुसतं धारिष्ट्य दाखवलं नाही, तर ते अंतरामध्ये कसे शांत आणि मूलतः अंतर्मुख होते हे आपण पाहिलं. यातून आणखी एक गुण बाहेर प्रगट झाला आणि तो म्हणजे अकर्ता भावाचा. युद्ध मी करत नाही हा भाव रामचंद्रांपाशी होता. युद्ध करवलं जात आहे अशा भूमिकेमध्ये ते होते आणि म्हणून खेळ खेळल्यासारखे युद्ध खेळले. आपणही या धारिष्ट्याबरोबर हा विवेक जपणं गरजेचं आहे की आपण करते नाही. त्यामुळं धारिष्ट्य दाखवण्याचा प्रसंग साधनेमध्ये आला तर ते जरूर दाखवावं, पण मी कसं धारिष्ट्य दाखवलं आणि विषयाला, विकारांना दूर केलं हा अभिमान शिवू देऊ नये.
नाहीतर धारिष्ट्यामुळे विकार बाजूला होण्याच्या ऐवजी ते धारिष्ट्य मी कसं दाखवलं याचा अभिमानच चिकटून राहील. तर असं न व्हावं याकरिता आपण कोण आहोत याचं स्मरण अंतरामध्ये असणं गरजेचं आहे, आणि तेही सतत, की आपण हा देह, मन, बुद्धी इत्यादी काहीही नसून सच्चिदानंद आत्मस्वरूप आहोत. आणि हे एकदम जमत नसेल तर आपण भगवंताचे आहोत, आपल्या सद्गुरूंचे, श्री महाराजांचे आहोत, एवढं तरी भान, एवढी तरी जाणीव, एवढी तरी स्मृती अंतरामध्ये ठेवावी. आणि मग आड आलेल्या शत्रुप्रसंगाला धारिष्ट्यानं सामोरं जावं आणि त्याला बाजूला करावं. धारिष्ठ हा गुण सांगून समर्थ पुढे शिष्य पाहिजे दृढ व्रताचा असं म्हणतात. म्हणजे एकतर त्याच्याकडं व्रत पाहिजे आणि ते व्रत त्यानं दृढतेनं चालवलं पाहिजे. शिष्याचं व्रत काय? अर्थातच सद्गुरुपदिष्ट साधना. एक गोष्ट लक्षात घ्या, परमार्थामध्ये एक सूत्र आहे. भगवंताची प्राप्ती व्हायची असेल तर साधना लागते, आणि साधना पाहिजे असेल तर ती साधना देणारा गुरु लागतो, आणि गुरु पाहिजे असेल तर आपल्याला गुरु हवा ही तळमळ लागते. मग गुरु भेट झाल्यानंतर तरी काय घडतं? गुरु भेट झाली आणि मुक्त झाला असं होतं का? गुरु साधन देतात, साधना, नेम, व्रत देतात. त्यामध्ये दृढतेनं जो राहतो तो शिष्य असतो. हे शिष्याचं फार महत्त्वाचं लक्षण समर्थांनी सांगितलं. शिष्य पाहिजे दृढ व्रताचा. दृढतेनं त्या व्रतामध्ये, त्या साधनेत राहायचं आहे. याचा अर्थ असा की अतिशय घट्टपणे तिथं राहायचं आहे, जणू तो आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. आता आपण हा विषय समजून घेण्याच्या आधी आपण कोणत्या गोष्टींना दृढतेनं धरून असतो ते पाहूया. एक म्हणजे आपला देहभाव. याला अगदी आपण दृढतेनं धरलेला आहे. आता हे तर ऐकून ऐकून आपल्या सवयीचंच झालेलं आहे. त्यामुळे देहभाव हा विषय आपण थोडा बाजूला ठेवूया आणि आपण दृढतेनं काय धरलंय ते पाहू. पहिली गोष्ट आपण दृढतेनं धरली आहे, आणि ती म्हणजे पैसा किंवा पैसा कमवण्याचं साधन, त्यासंबंधीचे विचार आणि त्यासंबंधीच्या कृती. मग कुणी नोकरीवर जाईल तर कुणी धंद्यावर जाईल, पण त्यासंबंधीचा विचार प्रत्येकानं आपल्या अंतःकरणामध्ये दृढ धरलेला आहे. आता असं आपलं का झालेलं आहे? कारण त्या पैशामुळं आपल्याला व्यवहारात जगता येतं असा आपला समज आहे. अर्थात आजचं बाहेरचं आयुष्य पाहिलं तर तो समज खोटा पण नाही. पैशामुळं आपण घर घेऊ शकतो, सुखसोयी, अन्न इत्यादी गोष्टी मिळवू शकतो. त्यामुळं झालेलं काय आहे, त्या पैशाचाच आपल्याला आधार वाटत आहे. गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे पहा, ज्याला पैशाचा आधार वाटतो त्याला भगवंताचा आधार वाटत नाही. या वाक्याच्या सखोलतेकडे आपण सावकाश येऊया. पैशाचा आधार वाटणं गैर आहे का? श्री महाराज ज्या पातळीवरून उपदेश करत आहेत त्या पातळीवरून ते गैरच आहे. आधार भगवंताचाच वाटला पाहिजे. पण सध्या आपण असं म्हणू की आपल्याला आयुष्य जगण्यासाठी पैशाची गरज असते, म्हणून पैशाचा आधार वाटणं स्वाभाविक आहे. आपली मुले बाळे आहेत, घरदार आहे, सर्व गोष्टी चालवण्यासाठी निमित्त म्हणून पैसा अवश्य लागतो. आता पैसा लागतो म्हणून त्याचा आधार वाटतो, आणि त्याचा आधार वाटतो म्हणून तो कमवण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाला आपण दृढतेनं पकडलेला आहे. आता हा एक भाग पाहिला. आणखी काय आपण दृढतेनं पकडलेलं आहे? आपल्या देहावरती असलेलं प्रेम आपण एकदम दृढतेनं पकडलेलं आहे. जरा काही देहाला झालं की आपल्याला खपत नाही. चुकून कोणाचा धक्का जरी लागला तरी आपल्याला राग येतो, आपल्या कपाळावरती आठ्या पडतात. देह स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे, पण बरेच जण त्याचा अतिरेक करतात. 4-4 वेळेला आंघोळ करून स्वच्छ होतील, 10-10 वेळेला चेहरा धुवून स्वच्छ करतील. नाना पदार्थ त्या चेहऱ्यावर लावायचे, देहावरती लावायचे, जेणेकरून त्वचा तुकतुकीत होईल, सुगंधी राहील, वगैरे वगैरे. याला सीमा नाही.
हाच देह वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्रांनी नटवायचा, सजवायचा, याचीही हौस. कारण या देहाबद्दलचं प्रेम दृढतेनं धरलेलं आहे. आता तिसरी गोष्ट पाहू जी आपण दृढतेनं धरलेली आहे, आणि ती म्हणजे आपल्या आप्तेष्टांवरचं प्रेम. आपला मुलगा मुलगी किंवा आपला नवरा बायको, आपले आईवडील, आपलं घरदार, आपली संपत्ती आणि त्या संपत्तीनं मिळवलेल्या वस्तू, गाडी, दागिने, अनेक प्रकार आहेत त्यामध्ये. या सर्वांप्रतीचं प्रेम आपण दृढतेनं धरलेलं आहे. प्रेम आहे असं नाही बरं का, ते प्रेम दृढतेनं धरून आहोत आपण. प्रत्येक वेळी, प्रत्येक दिवशी या वस्तूंविषयीचा विचार आपल्या अंतःकरणामध्ये आहे. आता इथे आपण 3 गोष्टी पाहिल्या ज्या दृढतेनं आपण धरून आहे. पहिल्यांदा आपण पाहिलं पैसा, दुसऱ्यांदा आपण पाहिलं आपल्या देहावरचं प्रेम, आणि तिसऱ्यांदा पाहिलं आप्तेष्टांवरचं प्रेम. समर्थ सांगतायत, शिष्य पाहिजे दृढव्रताचा. दृढतेच्या नंतर ते व्रत हा शब्द घालतात, आणि व्रत म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधना, हेही आपण पाहिलं. तर आता आपण जे प्रियत्वानं, प्रेमानं, दृढतेनं ठेवलेलं आहे, त्यामध्ये हा अर्थ बसवला आणि त्याच्या उलट केलं तर ती अपेक्षा शिष्याकडून आहे. त्याला आधार आपल्या साधनेचा वाटला पाहिजे, गुरूंचा वाटला पाहिजे, पैशाचा नाही. त्याचं प्रेम सद्गुरूंवरती, भगवंतावरती असलं पाहिजे, देहावरती नाही. त्याचं ममत्व त्या साधनेवरती असलं पाहिजे, सद्गुरूंच्या उपदेशावरती असलं पाहिजे, आपल्या देहसंबंधितांवरती नाही. असं जेव्हा त्याचं घडेल तेव्हा तो आपोआपच त्या व्रतामध्ये, त्या साधनेमध्ये दृढतेनं राहील. हे प्रेमच आहे, ही आपली आसक्तीच आहे, जी आपल्याला आपला पैसा, आपली नोकरी, धंदा, आप्तेष्ट, प्रेमाच्या वस्तू, आपला देह यामध्ये दृढतेनं राहायला लावत आहे. ही आसक्ती काढून भगवंताच्या नामाकडे लावणं हे शिष्याचं एक मुख्य कर्तव्य आहे, किंबहुना ही त्याची जबाबदारीच आहे. असं जो करतो तो शिष्य असतो. मग आता इथे कोणी युक्तिवाद करेल की पैसा कमवूच नये का, आप्तेष्टांवर प्रेम करूच नये का, आपल्या देहाची काळजी घेऊच नये का? तर असे प्रश्न एकदम उपस्थित करणं म्हणजे निरूपणाचा विपर्यास करणं. हे करू नये असं नाही, पण ते आसक्तीनं करणं वेगळं आणि आसक्तीरहित करणं वेगळं. पैसा आहे, कुठेतरी देहाकडे लक्ष आहे, म्हणून हे निरूपण रेकॉर्ड होत आहे किंवा ते निरूपण ऐकलं जात आहे, दासबोध वाचला जात आहे, खरेदी केला जात आहे, विकला जात आहे, सगळं काही घडत आहे. त्यामुळे व्यवहाराला महत्त्व नाही अशातला भाग नाही. पैशाला, देहाला, आप्तेष्टांना महत्त्व नाही असा विषय इथे नाही. अहो, सर्व संग परित्याग करून लंगोटीवरती जंगलात जरी गेला तरी दुपारची भूक त्याला आहे, रात्रीची निद्रा त्याला आहे. त्यामुळे प्रपंच किंवा संसार यातून देहाची सुटका होत नाही. यातून आपण मनानं बाजूला व्हायचं आहे, जाणीवेनं बाजूला व्हायचं आहे, माझेपणानं वेगळं व्हायचं आहे. पैशासंबंधीची, देहासंबंधीची, आपल्या आप्तेष्टांसंबंधीची हालचाल आसक्ती ठेवून करणं वेगळं आणि आसक्तीरहित कर्तव्य म्हणून करणं वेगळं. गोंदवलेकर महाराज हे समजावून सांगताना वकिलाचं उदाहरण देतात. तो आशिलाचा खटला अगदी त्वेषानं लढतो. त्या लढण्यामध्ये तो कुठे कसूर ठेवत नाही, पण खटला जिंकला किंवा हरला याचं सोयरसुतक त्याला असत नाही. त्याप्रमाणे आपण प्रपंचात राहावं असं महाराज म्हणतात. म्हणजे काय, तर आपलं प्रेम असावं ते आपल्या साधनेवरती असावं, सद्गुरूंवरती, भगवंतावरती असावं. आणि जिथं आपलं प्रेम आहे ते आपण दृढतेनं करतो, हे आत्ताच आपण उदाहरणांवरून पाहिलं. आपलं प्रेम नश्वरतेमध्ये आहे, इथे आपली चूक झालेली आहे. नश्वरतेत तर आपण आहोतच, अगदी देहासकट आहोत, पण प्रेम ठेवायची जागा ही भगवंत पाहिजे,
नश्वर असलेला प्रपंच नाही हे संतांना पटवून द्यायचं आहे. मग जसं प्रेम नश्वरतेमध्ये ठेवल्यानंतर नश्वर गोष्टी दृढतेनं आपण करतो, तसंच प्रेम जर साधनेवरती ठेवलं, सद्गुरूंवरती ठेवलं, भगवंतावरती ठेवलं, तर सद्गुरुपदिष्ट साधना म्हणजेच व्रत आपण दृढतेनं करू हे अगदी उघडच आहे. अशा पद्धतीनं शिष्य दृढ व्रताचा पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात, तो उत्तम कुळीचा पुण्यशीळ पाहिजे. इथे उत्तम कुळीचा असा शब्द त्यांनी कशासाठी घातला आहे हे पाहणं गरजेचं आहे. इथे जात पात धर्म याचा संबंध नाही बरं का. उत्तम कुळीचा याचा अर्थ उत्तम वासनेचा असला पाहिजे. कारण कुळ ही संज्ञा देहाला वापरली जाते आणि देह हा वासनात्मक आहे. एक लक्षात घ्या, वासनेमुळेच देहाचा जन्म झालेला असल्यामुळं देह हा वासनात्मक असतो. त्यामुळे शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा याचा अर्थ त्याच्या वासना सद्गुरुपदिष्ट साधनेकडे नेणाऱ्या असल्या पाहिजेत. कारण हा विषय सांगण्याच्या आधीच समर्थांनी शिष्य पाहिजे धारिष्ट्याचा आणि शिष्य पाहिजे दृढव्रताचा हे 2 विषय सांगितले. वासना भगवंताबद्दलची असावी, साधनेबद्दलची असावी. आता काहीतरी मजा करूया असं वाटण्यापेक्षा आता नामाला बसूया असं वाटावं, आता ध्यानाला बसूया असं वाटावं, आता चिंतन मनन करूया, आता सद्गुरूंची पूजा करूया, भगवंताची पूजा करूया, शांत डोळे मिटून सद्गुरूंची मानस पूजा बांधूया, अशा वासना असाव्यात. हे झालं उत्तम कुळीचं असणं. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या पद्धतीच्या वासना आपण अंतरामध्ये बाळगतो, यथावकाश त्या पद्धतीच्याच कृती आपल्या हातून घडतात. जर अन्नाबद्दलचं चिंतन मनन असेल, त्याबद्दलच्या वासनाच बाळगून आपण असू, तर आज ना उद्या आपण चमचमीत पदार्थ खायला जाणारच. पैशाबद्दलच्या नको इतक्या वासना असतील, तर आज ना उद्या आपण कोणत्या न कोणत्या मार्गानं पैसा कमवण्याकडे जाणारच. मग नंतर माणसाचं भानही सुटतं की आपण चोरी करू नये, आपण लोकांना फसवू नये. वासनेमुळे एक प्रकारचं अंधत्व जीवाकडे येतं आणि फक्त ती वासना तृप्त करून घ्यावी एवढाच भाव तिथे राहतो. म्हणून समर्थ सांगतायत की कुळ कसं असावं तर उत्तम असावं, वासना कशा असाव्यात तर उत्तम असाव्यात. खरं म्हणजे अगदी टोकाचं पाहायला गेलं तर वासनामुळे असूच नये, पण एकदम वासना शून्य होणं कसं जमणार. म्हणून वासना ठेवायचीच असेल, इच्छा भावना ठेवायचीच असेल तर ती उत्तम ठेवावी. आपल्या सद्गुरुपदिष्ट साधनेला जी पूरक आहे ती ठेवावी, म्हणजे उत्तम कुळीचं असणं. आणि अशी वासना ठेवली की अर्थातच कर्मही तसंच होणार आणि मग पुण्यसंचय होणारच. म्हणून समर्थ ओवीच्या शेवटी शब्द घालतात, पुण्यशीळ. शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशीळ. अशा पद्धतीचं शुद्ध पुण्य त्याच्या हातून घडतं. इथे पुण्यशीळ असणं म्हणजे पुण्य करणं असा अर्थ नाही बरं का. हे पुण्य आहे शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य याचा अर्थ साधनेची कर्मे, भगवंताचं नाम घेणं, भगवंताच्या ध्यानधारणेला बसणं, सद्गुरूंची आईवडिलांची सेवा करणं, सद्गुरुपदिष्ट मार्गावरून चालण्याच्या निश्चयानं जगणं, हे शुद्ध पुण्यामध्ये येतं. अलीकडे जो उत्तम कुळाचा विषय आहे तसा जर शिष्य असेल तर आपोआपच त्याच्या जोडीला शुद्ध पुण्य येऊन चिकटतं. वासना जर साधनेबद्दलची, सद्गुरूंबद्दलची, भगवंताबद्दलची बाळगली तर हातून शुद्ध पुण्यच घडणार आणि मग तो साधक किंवा शिष्य पुण्यशीळ असणार. अशी ही धारिष्ट्याचं महत्त्व, दृढव्रताचं महत्त्व, उत्तम कुळाचं आणि पुण्यशीळ असण्याचं महत्त्व सांगणारी ओवी. शिष्य पाहिजे धारिष्ठाचा, शिष्य पाहिजे दृढव्रताचा, शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशीळ. आज आता इथे निरूपण सेवेला विराम देत आहे. यापुढील लक्षणं
आपण यथावकाश पाहूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.